हे आपलं मास्टर बेडरूम आहे. जस्ट तुम्ही आतमध्ये आल्यानंतर तुम्ही बघाल इथे एक आपण स्लायडिंग वॉर्डरोब बनवलेला आहे. स्लायडिंग वॉर्डरोब बनवून जस्ट आपण आतमध्ये आलो की हा एक आणखीन एक वॉर्डरोब आहे. बेसिकली आपल्याला मास्टर बेडरूमला सगळ्यात इम्पॉर्टंट वॉर्डरोब्स खूप शॉर्ट होतात, तर त्याच्यामुळे आपल्याला जेवढी स्पेस मिळेल तिथे आपण वॉर्डरोब्स चांगल्या प्रकारे सेट केलेले आहेत. ड्रेसिंग मिरर बनवलेलं आहे ज्यात स्टोरेज पण करता येतं आपल्याला. त्यालाच कनेक्टिंग वरती आपण साईड टेबल आहे. साईड टेबलवरती आपण एक हँगिंग लाईट छानशी लावलेली आहे. हा बेड आहे. बेड बरोबर त्याच्या बॅक साईडला पूर्ण आपण वॉलपेपर, छानसा वॉलपेपर लावलेला आहे. कुठेही आपण थोडे जॅझी केलेलं नाही आहे. लुक वाईज पण खूप डिसेंट ठेवलं आहे. स्पेशियस ठेवलं आहे जेणेकरून पूर्ण बेडरूम स्पेशियस राहावी. बेडच्या समोर आपण एक टीव्ही पॅनल ठेवलेला आहे. टीव्ही पॅनल आपण जनरली वॉलमध्ये फक्त ग्रूव्ज करून त्याच्यामध्ये LED स्ट्रिप्स टाकलेले आहेत. एक लेच टाकून वरती टीव्ही माउंट केलेला आहे, ज्याच्यामध्ये आपले सगळे पूर्ण युटिलिटी वाईज सगळी आपली छान दिसते. असं वरती आपण सीलिंग ठेवलेलं आहे. सिम्प्लिसिटीमध्ये सीलिंग ठेवलेलं आहे जेणेकरून लाइटिंग इफेक्ट पण आपण प्रॉपरली दिलेली आहे आणि लुकमध्ये पण ते खूप छान दिसतंय. त्याला क्लायंटला पण खूप आवडलं ते सीलिंग बघितल्यावर त्याचं. आणि असं आपण ह्या सिनारिओमध्ये आपण अख्खा बेडरूम डिझाईन केलेली आहे आणि त्याला एक्झिक्यूट केलेलं आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे तो स्पेस. तो स्पेस आपण त्याला आपण अशी मेंटेन ठेवलेली आहे की मूवमेंट कुठेही ब्लॉक होत नाही त्याच्यामुळे.